पालेभाज्या तर प्रत्येकानेच खायला हव्यात. जर तुमच्याकडे सुद्धा पालक असेल ना, तर एकदा पालक आणि रव्याची ही रेसिपी नक्की करून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडेल. पालकमध्ये रवा घालून नेमकी काय रेसिपी करणार ह्याचा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल. अगदी पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही ही रेसिपी सहज करू शकता. करायला अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे. नाश्त्यासाठी उत्तम आहे आणि भरपूर पौष्टिकसुद्धा. त्यामुळे लहान मुलांसाठी तर खरंच तुम्ही ही रेसिपी करायलाच हवी. आता या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी पालक घ्यायची आहे. ही पालक मी छान अशी स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतरनं आता आपल्याला पालक चिरून घ्यायची आहे. तर पहा, या रेसिपीसाठी आपल्याला कशा पद्धतीने पालक चिरलेली हवी आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. मी जवळपास इथे मूठभर पालक घेतलेली आहे. तुम्ही किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करताय त्यानुसार तुम्हाला पालकचं प्रमाण कमी जास्त करावं लागेल. तर पहा, इथे आपल्याला अशा पद्धतीने पालकला मध्ये कट देऊन ती अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायची आहे. शक्यतो थोडक्यात काय, आपल्याला पालक छान अशी बारीक चिरायची आहे. या रेसिपीमध्ये खूप अशी मोठी मोठी पालक नको आहे. त्यामुळे पहा, मी एकदा अशी चिरून झाली ना की तिला एकदा फिरवून घेणार आणि पुन्हा जरा चौकोनी ह्याच्यामध्ये कापून घेणार. असं केल्यामुळे पालक छान अशी बारीक चिरली जाईल. पालक अजिबात मिक्सरला फिरवायची नाही आहे, चॉपरला सुद्धा बारीक करायची नाही आहे. पालक अशी सुरीनेच आपल्याला चिरून घ्यायची आहे. तर पहा, इथे मी आता संपूर्ण पालक चिरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे मी सगळी पालक अशी चिरून घेतलेली आहे. त्यानंतरनं 2 कांदे घेतलेत. पहा, लहानच आहेत. तर असे 2 कांदे घ्यायचे आपल्याला आणि ते सुद्धा छान असे बारीक चिरायचे. कांद्याची साल काढून कांदा धुवून घ्या. बऱ्याचदा कांद्याला काजळी असते, त्यामुळे शक्यतो कांदा धुवून घ्यायचा. आणि त्यानंतरनं कांद्याचा जे मधला भाग आहे ना तो काढून टाकायचा आहे. तर पहा, इथे मी 2ही कांदे चिरून घेतले. आता तुम्हाला तिखट किती प्रमाणात आवडतं ना, त्यानुसार इथे मिरच्या घ्यायच्या आहेत. जर लहान मुलांसाठी करताय तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा. मोठ्यांसाठी करत असाल तर एखादी मिरची वाढवली तरी चालेल. पहा, मिरचीला असा मध्यभागी कट द्यायचा, म्हणजे मिरची छान अशी बारीक चिरता येते. आणि मिरची अगदी बारीक चिरली ना की ती दाताखाली आली तरी फारशी तिखट लागत नाही. तर इथे मी संपूर्ण मिरची अगदी याच पद्धतीने चिरून घेणार आहे. आता मिरची हवं तर तुम्ही मिक्सरला ऑन ऑफ मोडवर फिरवलीत तरी चालेल, किंवा एका मिरचीचे फक्त 2 भाग करून खाताना ती निवडून काढलीत तरीसुद्धा चालणार आहे. एक मी लहान आकाराचा टोमॅटो घेतला. आता हा टोमॅटोसुद्धा आपण छान बारीक चिरून घेऊया. पहा, आपल्या व्हिडिओमध्ये ना मी भरपूर अशा वेगवेगळ्या टिप देत असते, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जा. आणि रेसिपीज आवडत असतील ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करत जा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. इथे मी टोमॅटोसुद्धा अशा पद्धतीने कट केला आहे. मी संपूर्ण 1 टोमॅटो इथे वापरलेला आहे. तर चला आता गॅसकडे वळूया. आपल्याला पहा, 3 जणांसाठी हा नाश्ता करायचा आहे. तर शक्यतो बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम असतो की रव्याचा अंदाज येत नाही. तर अशा पद्धतीने रवा घालून घ्यायचा 3 जणांसाठीचा, म्हणून मी 3 ठिकाणी असा रवा घेतला आणि वरती थोडा एक्स्ट्राचा असावा म्हणून अजून 1 जणाचा ॲड केला. तर तुम्हीसुद्धा अशाप्रमाणे अंदाज ठरवू शकता की रवा तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हवा आहे. तर पहा, आता हा रवा आपल्याला अगदी बारीक गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे. त्याचा रंग बदलेपर्यंत नाही भाजायचा आहे बरं का. हलकासा असा त्याचा रंग चेंज झाला ना की मग आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे. खूप जास्त डार्क रंगावरती भाजू नका. या रेसिपीसाठी आपल्याला खूप डार्क रंगावरती रवा भाजायचा नाही आहे, पण हा रवा बारीक गॅसवर मात्र आवर्जून भाजा. तर आता इथे एका प्लेटमध्ये मी हा संपूर्ण रवा काढून घेतला. पहा, आता याच सेम कढईमध्ये ना आपल्याला पुढची कृती करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये सगळ्यात आधी तेल घालूया. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण शक्यतो या रेसिपीसाठी आहे ना तेल थोडंसं जास्तीचं घालायचं, म्हणजे ही रेसिपी खायला छान लागते. इथे मी जवळपास 2 पळ्या इतपत तेल घातलं. त्यानंतरनं मोहरी घातली. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतरनं कढीपत्त्याची पानं घालायची. आता कढीपत्तासुद्धा छान तडतडला की यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आणि हे सर्व परतून घ्यायचं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जिरं वापरू शकता,
पण मला या रेसिपीमध्ये जिऱ्याचा फ्लेवर आवडत नाही म्हणून मी स्किप केले. तर पहा आता इथे मी उडदाची डाळ घातलेली आहे. 1 चमचाभर उडदाची डाळ ना आवर्जून घाला. आवडत असल्यास शेंगदाणेसुद्धा इथे तळून घेऊ शकता. मी आता इथे उडदाची डाळ छान अशी भाजून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे की नाही करायला अतिशय सोपी रेसिपी. फार काही याला साहित्य लागत नाही, पण खायला छान होतेच, काहीतरी वेगळे पण आहे आणि त्याचबरोबर ही रेसिपी खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांसाठी. तर पहा, कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा छान असा ट्रान्सपरंट झाला की त्यानंतरनं यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. तर पहा, जो कट करून ठेवलेला टोमॅटो होता तो मी यामध्ये घालून घेतला. तुम्ही हवं तर टोमॅटो अजून जास्त बारीक चिरलात तरी चालेल किंवा अजून मोठा मोठा चिरलात तरी चालेल. आता इथे मी चवीनुसार कांदा आणि टोमॅटो पुरतं मीठ घातलं, म्हणजे मग कांदा टोमॅटो लवकर शिजायला मदत होते. मीठ घातल्यावरती टोमॅटो खूप लवकर मऊ पडतो. तर पहा, इथे मी जवळपास 1 मिनिटभर हे छान असं बारीक गॅसवरच परतवून घेतलं. त्यानंतर आपण जी पालक कट करून ठेवली होती ना ती घालूया आणि आता ही पालकसुद्धा छान अशी परतवून घ्यायची आहे. तर पहा, इथे गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवर आता मी हे सर्व परतवून घेणार आहे. तर इथे पालकसुद्धा आपली परतून झालेली आहे. त्यानंतरनं आपण जो भाजून ठेवलेला रवा होता तो यामध्ये घालून घ्यायचा. मी इथे संपूर्ण रवा या कढईमध्ये घालून घेतला. आता आपल्याला रवा, पालक सगळं एकत्रित पुन्हा 1 मिनिटभर तरी परतवून घ्यायचे. त्यामुळे रव्याला पालकचा छान असा सुगंधसुद्धा लागला जातो आणि तो रवा खायलासुद्धा छान लागतो. तर पहा, इथे मी आता हे सर्व छान असं एकजीव करून घेते आहे. यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचे, पण एक गोष्ट लक्षात घ्यायची मीठ घालताना, की आपण सुरुवातीला कांदा टोमॅटो परततानासुद्धा मीठ घातलेले, तर त्या हिशोबानेच इथे आपल्याला आत्ता मीठ ॲड करायचे. आणि आपण यामध्ये पालकचा वापर करतो आहे. पालक मुळात थोडीशी खारट असते, त्यामुळे आपण पालकसाठी मीठ नाही घालणार आहोत, फक्त रव्यापुरतं मीठ मी इथे घातलेले. मीठ घातल्यानंतरनं पुन्हा एकदा हे सर्व एकजीव करून घेऊया. पहा, व्यवस्थित असं मिक्स झालं की त्यानंतरनं यामध्ये पाणी घालायचे. आता इथे मी रूम टेम्परेचरवरचंच पाणी ॲड करते आहे. तुम्ही हवं तर गरम पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. जितका तुम्ही रवा घेतला आहे ना त्याच्या दुप्पट पाणी घाला, परफेक्ट असा होऊन जाईल. तर पहा, इथे मी पाणी घालून घेतलं. आता त्यानंतरनं गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून याला होऊन द्यायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण पाणी घालतो ना तेव्हा रवा पटपट हलवून घ्यायचा, म्हणजे त्याच्या अजिबात गाठी होणार नाहीत. तर चला आता झाकण ठेवूया. तर पहा, इथे मी झाकण ठेवलं होतं जवळपास 3-1 मिनटं. आता आपण झाकण काढून पाहूया. मस्त असा आपला हा उपमा तयार झालेला आहे. तुम्ही यापूर्वी कधी पालकचा उपमा केला आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हा पालकचा उपमा खायला खूप छान लागतो, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि हेल्दीसुद्धा आहे. तर पहा, मी इथे उपमा थोडासा पातळ केलेला आहे असा, म्हणजे मुलांना असा उपमा जास्त आवडतो. पण तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी थोडं कमी घालून जो असा परफेक्टवाला उपमा असतो ना तसा करू शकता. आमच्या घरामध्ये शक्यतो असा पालकचा किंवा कोणताही साधा जरी आपण उपमा करतोय तर तो थोडासा असा मऊसूत असेल तर सगळ्यांना जास्त आवडतो. आता पहा, यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे आणि हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेते. तुम्ही हवं असल्यास वरतून कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. तर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.